मित्रांनो, ITI प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 चे ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहेत आणि 26 मे 2025 पासून प्रत्यक्ष तुमचे ट्रेडचे ऑप्शनही फिल करता येणार आहेत. आता ज्यावेळेस ऑप्शन फिल करायचा विचार करतो आपण, प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येतं, की मी ज्या ITI कॉलेजचा विचार करतो प्रवेश घेण्यासाठी किंवा मला जो काही कोर्स करायची इच्छा आहे, तर तो प्रत्यक्ष त्या कॉलेजमध्ये यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध आहे किंवा नाही. अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. आणि विद्यार्थ्यांनी आता कमेंटही करायला सुरुवात केलेली आहे की कोणता ट्रेड कोणत्या ठिकाणी प्रवेशासाठी उपलब्ध आहे हे कशा पद्धतीनं पाहायचं. आजचा व्हिडिओ तुम्हाला याच डिटेल्स विषयी घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये आज आपण पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवेशासाठी कोणत्या ITI मध्ये कोणता ट्रेड उपलब्ध आहे हे कशा पद्धतीनं पाहायचं. त्यासोबत ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी लास्ट डेट कोणती राहणार आहे. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्या समोर घेऊन येत असतो. चला तर मग जास्त वेळ न लावता आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही गुगलला admission.dvet.gov.in हे सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला ही ॲडमिशन पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट तुमच्या समोर येणार आहे. आता या पेजची डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपल्याला जे काम करायचं आहे ते म्हणजे या ठिकाणी जे सर्च बटन दिसते त्या सर्च बटनला क्लिक करायचं आहे. सर्च बटनला जसंही तुम्ही क्लिक करता, क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे सेकंड नंबरचं ऑप्शन सर्च ITI अँड ट्रेड. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही या ठिकाणी क्लिक करता, एक नवीन पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होणार आहे. आता या ठिकाणी ओपन झाल्याच्या नंतर थोडंसं झूम करून जर बघितलं आपण तर बघा आपल्याला काय दिसतं. तर सर्वात प्रथम आपल्याला दिसतं ITIचा प्रकार. म्हणजे तुम्हाला ITI म्हणजे गव्हर्नमेंटमधून ITI करायचं का प्रायव्हेटमधून ITI करायचं हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ज्या तुम्हाला प्रायव्हेट ITIचे कॉलेज सर्च करायचे असेल तर तुम्ही प्रायव्हेट सर्च सिलेक्ट करू शकता, आणि जर गव्हर्नमेंट ITIचे जर ट्रेड तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी गव्हर्नमेंट सिलेक्ट करू शकता. तर आपण या ठिकाणी आता गव्हर्नमेंटचे पाहणार आहोत. आपण या ठिकाणी पहिल्या प्रकारामध्ये गव्हर्नमेंट सिलेक्ट करून घेणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी दाखवले दुसऱ्या नंबरचा जर ऑप्शन बघितला आपण तर बघा विभाग म्हणजेच रिजन. म्हणजे या ठिकाणी जे रिजन दिलेले आहे तुम्हाला अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे यापैकी तुमचा जो काही डिव्हिजन आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसं की एक्झाम्पलमध्ये आपण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ. त्यानंतर दुसरी गोष्ट लागणार आहे आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट. आता तुम्हाला ज्या ITI कॉलेज ची माहिती हवी आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. जसे तुम्ही या ठिकाणी टॅप करता तर तुम्ही जे रिजन सिलेक्ट केलेले आहे त्या रिजन मधले संपूर्ण जिल्हे या ठिकाणी तुमच्या समोर येणार आहेत. आता यापैकी आलेल्या जिल्ह्यापैकी तुम्हाला कुठल्या डिस्ट्रिक्ट ITI ची माहिती पाहिजे ते तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचा ITI कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये येतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की आता आपण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट करून घेऊ. त्यानंतर आपल्याला तालुका विचारणार आहे, तालुका आपण सिलेक्ट करून घेऊ. जे तुमचा ITI कॉलेजचा तालुका आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसं या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट केलं, आता तुमच्या समोर या ठिकाणी दोन ऑप्शन राहिलेले आहेत. ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही ITIचे नाव या ठिकाणी चॉईस करू शकता किंवा ट्रेड या ठिकाणी चॉईस करू शकता. तुमच्या जवळ जेवढे ITI कॉलेज आहे ते ITI कॉलेजची लिस्ट या ठिकाणी येणार आहे. तर त्यापैकी तुम्हाला कोणतं पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. जर तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी स्किप सुद्धा करू शकता आणि या ठिकाणी सर्च टॅबला तुम्ही टॅप करू शकता. जसे तुम्ही या ठिकाणी सर्च टॅबला क्लिक करता तर थोडंसं प्रोसेसिंग या ठिकाणी होणार आहे. प्रोसेसिंग झाल्याच्या नंतर तुमच्या समोर संपूर्ण माहिती येणार आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये संपूर्ण माहिती आणि ट्रेडची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि त्याच सोबत त्या कॉलेजमध्ये किती जागे हे भरले जाणार आहेत याचीही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जसं तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो जर तुम्हाला आता हे PDF फॉर्म मध्ये जर हवे असेल तर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर पहा जनरेट PDF फाईल म्हणून एक ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेले आहे. तर तुम्ही या ठिकाणी जनरेट सुद्धा करू शकता. जसे तुम्ही जनरेटला क्लिक करता तर तुमच्या डाउनलोड सेक्शनमध्ये ही फाईल ओपन होणार आहे. तिथून तुम्ही संपूर्ण माहिती हे चेक करून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा पर्टिक्युलर ट्रेड आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करू शकता. PDF डाउनलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या ITI कॉलेजमध्ये तो ट्रेड उपलब्ध आहे किंवा नाही आणि या 2025च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्या ट्रेडचे किती जागे हे भरले जाणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला टोटल इनटेकमध्ये या ठिकाणी पाहता येणार आहे.
त्याच पद्धतीने जर तुम्हाला एखाद्या प्रायव्हेट ITI कॉलेजची जर माहिती हवी असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही सर्च करू शकता. सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला परत रिजन या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यासोबत तुम्हाला डिस्ट्रिक्टही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता हे सगळे बेसिक जे डिटेल्स आहेत मित्रांनो, तुम्ही ज्या कॉलेजचा विचार करताय त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा, तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर याचा तालुका वगैरे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ शकता आणि परत ज्या कॉलेजची तुम्हाला माहिती पाहिजे त्या कॉलेज इथून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला जस्ट सर्च बटनला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही सर्च बटनला क्लिक केलं तर त्या प्रायव्हेट ITI कॉलेजची माहिती तुमच्या समोर येणार आहे आणि जसे तुम्ही या ठिकाणी बघता जनरेट PDF फाईल, तर या ऑप्शनला टॅप करून तुम्ही PDF जे आहे ते तुम्ही जनरेट करू शकता. आता जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे माहीत असणं पाहिजे की कोणत्या कॉलेजला कोणता ट्रेड हा उपलब्ध आहे. ते अशा पद्धतीने तुम्ही सर्च करू शकता. ही माहिती तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजची पाहता येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणत्या ITI मध्ये कुठला ट्रेड प्रवेशासाठी उपलब्ध आहे हे तुम्ही पाहू शकता. सोबत 26 मे 2025 पासून प्रत्यक्ष ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे. ऑप्शन फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता याचा डिटेल व्हिडिओ घेऊन येणारच आहे. आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी कन्फर्मेशन करायला सुरुवात केलेली आहे. काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट नसल्यामुळे थोडं कन्फर्मेशन साठी लेट करतायत, जसे की कास्ट सर्टिफिकेट नाही, डोमिसाइल सर्टिफिकेट नाही, उत्पन्न नाही, अशा प्रकारचे जे डॉक्युमेंट तुमच्याजवळ आज काढण्यासाठी वेळ लागते. मग त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न हा आहे की ज्यावेळेस आता ITIचा प्रवेश फॉर्म भरणे आता जस्ट चालू आहे, मग याची लास्ट डेट कधी आहे. तर मित्रांनो, डिटेल टाइम टेबल अजूनही वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला नाही, कारण की 2025 मध्ये 10वी उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना अजूनही मार्कशीट आणि त्यांची शाळेचा दाखला मिळालेला नाही. याच्यासाठी अजूनही पोर्टलवर डिटेल टाइम टेबल दर्शवण्यात आलेला नाही. फक्त जे काही ऑप्शन फॉर्म भरता येतील तुम्हाला ते 26 मे 2025 पासून ऑप्शन फॉर्म फिल करता येणार आहेत. अजूनपर्यंत लास्ट डेट ऍप्लिकेशन फॉर्मची किती राहणार आहे आणि राऊंड कधी चालू होणार आहे याचं डिटेल माहिती म्हणजे डिटेल टाइम टेबल अजून या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेलं नाही. ज्यावेळेस येईल या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत अपडेट देण्याचा प्रयत्न करेल. या व्यतिरिक्त तुम्हाला या ITI प्रवेश प्रक्रिया 2025 संदर्भात अजून कुठली माहिती हवी असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.